मित्रांनो, आज समर्थ लेखणीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एका अशा घटनेची साक्ष देणार आहोत जी माणुसकीच्या नात्याला अधिक घट्ट करते. करमाळ शहरातील श्री पांढरपूर गोरक्षण संस्था येथे नुकताच एक अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला, ज्याची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. बकरी ईदच्या पवित्र सणानिमित्त मास्टर जाकीर पठाण यांनी गायींना चारा आणि गुळ खाऊ घातला आणि एक आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे ही त्यांची 15 ते 20 वर्षापासूनची परंपरा आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी ते स्वतःहून गोशाळेत येऊन गायींची सेवा करतात आणि हिरवा चारा उपलब्ध करून देतात. कोणत्याही भेदभावाच्या पलीकडे जाऊन प्राणीमात्रांवरील प्रेमाचे हे उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही. या कौतुकास्पद प्रसंगी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यात प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री सुधीर गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक देखील केले. यासोबतच डॉक्टर श्रीराम परदेशी, दर्शन कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, महेश परदेशी, निर्गुणकर व्यापारी, रुपेश वनारसे, गणेश देशपांडे आणि विजयराव देशपांडे हे मान्यवरही यावेळेस उपस्थित होते. जोमदारचे संपादक आणि समर्थ लेखणीचे सहसंपादक अविनाश जोशी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. असं म्हणा, या संपूर्ण उपक्रमाची त्यांनी नोंद घेतली. संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी यांनी यावेळी आपल्या मनोगतातून या कार्याचं महत्त्व देखील स्पष्ट केलं. आजच्या काळात अशा उपक्रमांची समाजात मोठी गरज आहे, जिथे सण उत्सव हे माणुसकीच्या माध्यमातून साजरे केले जातात. ना इथे जात असते, ना इथे धर्म असतो. जाकीर पठाण यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या आनंदाच्या क्षणाची काही खास दृश्य आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपली, जी आम्ही आपल्या समोर आणली. अशाच सकारात्मक बातम्यांसाठी समर्थ लेखणीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा. सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंटही व्हा. तुर्तास एवढे, परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो. धन्यवाद. सत्य आणि ज्ञानाचा प्रवाह, समाज आणि भक्तीचा निर्वाण, समर्थ लेखणी, समर्थ लेखणी.